तेव्हा जंगल अगदी तरुण होतं आणि जंगलातील सगळ्यात अभिमानी प्राणी मोर नव्हता, तो होता वाघ. वाघाला अभिमान होता त्याच्या लांब तीव्र सुऱ्यांचा, त्याच्या धारदार नखांचा, त्याच्या भक्कम पायांचा आणि सर्वात जास्त त्याच्या सुंदर सोनेरी अंगावरचा कोट. त्याला कोणाचंच भय नव्हतं. फक्त एका प्राण्याचं होतं, पाण्याच्या म्हशीचं. पाण्याची म्हैस होती खूप मोठी, भक्कम खांदे आणि वाकडी धारदार शिंग असलेली. पण एके दिवशी वाघाने असं काही पाहिलं ज्यामुळे त्याचे डोळे आश्चर्याने बारीक झाले. पाण्याची म्हैस नांगराला जुंपलेली होती. ती शेतात काम करत होती आणि एका लहानशा प्राण्याचे आदेश पाळत होती. तो सिंह नव्हता, तो अस्वलही नव्हता, तो होता मनुष्य. नखे नाहीत, दात नाहीत, सोन्याचा झगमगता देह नाही. तरीही तो बलाढ्य म्हैस त्याचे ऐकत होता. जेव्हा माणूस आपल्या बकऱ्यांसह निघून गेला तेव्हा वाघ म्हशीजवळ आला. तू त्या विचित्र छोट्या प्राण्याची सेवा का करतोस? वाघाने विचारले. म्हैस शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुला समजणार नाही वाघा. माणसाला ताकदीची गरज नसते, त्याच्याकडे आहे शहाणपण. वाघाच्या डोळ्यांत चमक आली. मग मला देखील शहाणपण मिळवायलाच हवे. दुसऱ्या सकाळी जेव्हा माणूस आपल्या शेळ्यांसोबत निघून गेला तेव्हा वाघ पाण्याच्या म्हशीकडे गेला. तू त्या विचित्र लहानशा प्राण्याचं ऐकतोस का? वाघाने विचारलं. म्हैस शांतपणे त्याच्याकडे बघत म्हणाली, तुला समजत नाही वाघा. माणसाला बलाची गरज नसते, त्याच्याकडे आहे शहाणपण. वाघाचे डोळे चमकले. तर मग मलाही थोडं शहाणपण मिळवायलाच हवं. पुढच्या सकाळी जसं माणूस शेतात चालला होता, वाघ झाडांमधून उडी मारून पुढे आला. थांब माणसा, मला माहीत आहे की तुझ्याकडे शहाणपण आहे, म्हणूनच तू म्हशीला नियंत्रित करतोस. मलाही हवं ते शहाणपण, आत्ता दे. माणूस थरथरला. मी ते घडी विसरलो आहे, तो म्हणाला. माझ्या घरी जाऊन ते घेऊन येतो. पण मग तो थोडा थांबला. अरे वाघा, बलाढ्य वाघा, तुझ्या गैरहजेरीत तू माझ्या सगळ्या शेळ्या खाशील का? वाघाने डोकं हलवून उत्तर दिलं, मला आत्ता भूक नाहीये, जा आणि शहाणपण घेऊन ये. माणूस अजूनच चिंतेत पडला. पण तुला भूक लागली तर तू शेळ्यांपर्यंत पोहोचशील ना? मी तुझा शेपूट या झाडाला बांधला तर चालेल का? फक्त शेवटचा टोक, म्हणजे तू पोहोचणार नाहीस. वाघाने दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे, फक्त टोक. माणसाने वाघाचा शेपूट सावधपणे झाडाला बांधला. मग तो पुन्हा थांबला. अरे बलाढ्य वाघा, तुझ्या नखांनी दोर तोडला तर? वाघ कुडकुडत म्हणाला, तर मग माझे पाय पण बांध, तुझं समाधान होईल तर. माणूस हलकंस हसला आणि वाघाचे मजबूत पंजे झाडाला घट्ट बांधले. पण त्याच्या मनात अजून एक शंका आली. काय होईल जर तू तुझं डोकं फिरवलंस आणि तुझ्या तीव्र सुड्यांनी दोर चावून तोडला? वाघ गुरगुरला. बस आता, डोकं पण बांध. मग माणसाने वाघाचं डोकंही झाडाला घट्ट बांधून टाकलं आणि मग एक शब्दही न बोलता शांतपणे तिथून निघून गेला आणि आपल्या सगळ्या शेळ्यांना घेऊन जंगलाबाहेर गेला.
वाघ तसाच वाट पाहत राहिला. जेवढे प्राणी तिथून गेले तेवढे सगळे थांबून त्याच्याकडे पाहू लागले. वाघ छाती फुगून अभिमानाने म्हणाला, माणूस मला शहाणपण घेऊन येतोय. इथून पाण्याची म्हैसही गेली. ते थांबून म्हणाली, वाघा, यावेळेस काय अडचण ओढवलीये? वाघ हसत म्हणाला, बघ, लवकरच कळेल. सूर्य डोक्यावर आला. वेळ जात राहिली. वाघ वाट पाहत राहिला आणि राहिलाच, आणि अजूनही राहिलाच. शेवटी त्याच्या पोटात गडगडाट झाला. त्याने डोकं वळवण्याचा प्रयत्न केला, पण दोर घट्ट होते. त्याने जोरात ओढलं आणि दोर त्याच्या अंगावर खोलसरपणे रगडले गेले. तो आणखी जोरात ओढू लागला आणि वेदना अजून तीव्र झाल्या. शेवटी एक जबरदस्त गर्जना करत वाघाने स्वतःला मुक्त केलं. पण आजूबाजूला पाहिलं तेव्हा शेळ्या नव्हत्या, माणूसही नव्हता, आणि शहाणपण तर कुठेच नव्हतं. वाघ गुरगुरला, माझ्याकडे अजून पंजे आहेत, माझ्याकडे अजून सुळे आहेत, आणि माझा सुंदर सोनेरी कोट सुद्धा आहे. तो पाणी प्यायला सरोवराकडे गेला. पण पाण्यात स्वतःकडे बघितल्यावर त्याचा श्वास अडखळला. त्याचा सोनेरी कोट आता काळ्या खोल पट्ट्यांनी भरलेला होता. त्या दिवसापासून वाघ सावलीत लपून राहू लागला. अजूनही बलाढ्य, अजूनही अभिमानी, पण अजूनही शहाणपणाच्या शोधात. जिचा प्रतिध्वनी आपल्याला भगवद्गीतेच्या उपदेशांमध्ये स्पष्टपणे ऐकू येतो. चला सुरुवात करूया पहिल्या धड्यापासून. अहंकार विरुद्ध शहाणपण. वाघ गर्वाने भरलेला होता, त्याच्या ताकदीचा, त्याच्या नखांचा आणि त्याच्या सुंदर सोनेरी कोटाचा. पण त्याच्याकडे खरी समज नव्हती. त्याला वाटलं की शहाणपण हे एखादं वस्तूसारखं आहे, जे कुणाकडून सरळ घेतलं जाऊ शकतं, नक्की कमावलं जावं लागणारं काहीतरी. पण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, आपले निर्धारित कर्म करत राहा, कारण निष्क्रियतेपेक्षा कृती श्रेष्ठ आहे. भगवद्गीता अध्याय 3 श्लोक 7. वाघाने निष्ठेने काही केलेच नाही. त्याने प्रयत्न केला नाही, सेवा केली नाही. त्याला फक्त बक्षीस हवं होतं. पण शहाणपण असं कुणी हातात देत नाही. ते हळूहळू निर्माण होतं, अंतर्मनातल्या साधनेतून, स्वअनुशासनातून. अध्याय 16 मध्ये श्रीकृष्ण दैवी गुणांची यादी करतात. निर्भयता, सत्य, स्वसंयम, शिस्त आणि नम्रता. हे सगळं वाघाजवळ नव्हतं. अहंकाराने आंधळा झालेल्या वाघाला फसवणं खूप सोपं झालं. आता येतो दुसरा धडा. शारीरिक ताकदीवर नाही, तर बुद्धीवर असलेली खरी सत्ता. माणसाकडे ना सुळे होते, ना नख, ना सुंदर सोनेरी कोट. पण त्याच्याकडे एक मोठं सामर्थ्य होतं. बुद्धी, न्यायविवेक, योग्य निर्णय घेण्याची शक्ती, दडपणात शांत राहण्याचं सामर्थ्य आणि संकटातही स्पष्ट विचार करण्याची क्षमता. वाघाकडे होती बाह्य ताकद, पण माणसाकडे होती अंतर्गत शिस्त आणि समज. आणि हाच फरक निर्णायक ठरला. गीतेत श्रीकृष्ण सांगतात,
खरी विजय ही दुसऱ्यांवर नव्हे तर स्वतःवर मिळवलेली असते. इंद्रियांवर नियंत्रण मिळवणं, अहंकार शांत करणं आणि स्पष्टपणे विवेकाने कृती करणं ही खरी बुद्धिमत्ता आहे. वाघ हे करू शकला नाही आणि शेवटी त्याच्या हातात उरलं फक्त दोरं आणि पश्चात्ताप. तर मग आपल्यासाठी यातून काय बोध घ्यायचा? शहाणपणाशिवाय शक्ती ही दिशाहीन ज्वाळेसारखी असते. ती फक्त स्वतःला जाळते. आपण अनेकदा सत्ता, पद, प्रतिष्ठा यांचा पाठलाग करतो आणि समजतो की हेच आपली खरी ताकद आहे. पण भगवद्गीता सतत आठवण करून देते, शहाणपण ना जबरदस्तीने मिळतं ना खोटं उभं करता येतं. ते मिळवावं लागतं, नम्रतेने, प्रामाणिक प्रयत्नांनी, स्वयंशिस्तीने आणि अहंकाराच्या त्यागातून. वाघाला शहाणपण हवं होतं, पण त्याने त्यासाठी काहीच मेहनत केली नाही आणि शेवटी त्याने गमावल्या आपल्या शेऱ्या, आपला गर्व आणि आपली प्रतिष्ठा. पण शिकलेला धडा तो मात्र शिल्लक राहिला. आपण सगळ्यांनीही हाच धडा लक्षात ठेवायला हवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि ASA हिंदू विजडमला सबस्क्राईब करा.